हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप सो तुम्ही सगळे चांगले असाल आणि आनंदात असाल. सो आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर आज मी सगळ्यांसाठी चीज केक बनवणार आहे. आता रिसेंटली मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती चीज केकची रेसिपी पोस्ट केली होती आणि ती सगळ्यांना खूप आवडली. स्पेशली माझ्या मम्मी पप्पांना तर खूप आवडली यार. आणि मी एकदम माझ्या मामांना मामींना पण दिलं होतं खायला, त्यांना पण खूप आवडलं. तर मग विचार केला की आपण आज सगळ्यांना इन्व्हाइट करू घरी चीज केक पार्टीसाठी. सो आता मी तेच करणार आहे. चीज केकसाठी बॉल्स वगैरे तयार करून ठेवले आहेत. ग्लासमध्ये काय करणार आहे, बटर वगैरे पण मेल्ट करून ठेवलं आहे, सगळं एकदम छान. सो येस, लेट स्टार्ट. बघू, तुम्हाला पण डिटेल्ड रेसिपी बघायला भेटेल याच्यामध्ये आणि आपण सगळ्यांच्या नंतर रिव्ह्यूज पण घेऊ कसा वाटला. तेव्हा मी चॉकलेट चीज केक बनवला होता आणि आता स्ट्रॉबेरी चीज केक बनवणार आहे. स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, व्हॅलेंटाईन्स वीक आहे. सो म्हटलं आता आपण स्ट्रॉबेरी चीज केक बनवू. लेट स्टार्ट नाव. आता ही फर्स्ट लेअर रेडी करून झाली आहे. आता ही फर्स्ट लेअर आपण फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवून देऊ आणि तोपर्यंत सेकंड लेअरची तयारी करू. आता आपण नेक्स्ट स्टेप करूया सेकंड लेअरसाठी. तर त्यासाठी आपण घेतलं आहे पनीर, फ्रेश क्रीम आणि व्हॅनिला एसेन्स. आणि मी मध आणायचं विसरले. सो ह्याच्यामध्ये मध पण टाकायचं. मी शुगर यूज नाही करत, मध वापरते, हनी वापरते मी, म्हणजे नॅचरल स्वीटनर आहे हनी. सो आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया आणि आपली सेकंड लेअर तयार होऊन जाईल. मी स्ट्रॉबेरीज पण नाही आणले. स्ट्रॉबेरी चॉप करून त्या पण टाकायचे, म्हणजे मस्त असं स्लाइटली पिंकिश कलर येतो. दिसतंय का? कॅमेरा डझंट सॅटिस्फाय. कॅमेरा डझंट सॅटिस्फाय. हे बघा, क्रीम चीजचं फिलिंग तयार झालं आहे, मस्त पिंकिश दिसतं एकदम. आता हे आपण आपल्या बिस्किटच्या लेअरवरती पोर करू. पहिली लेअर बिस्किट, क्रम्स आणि बटरची होती. आता ही क्रीम चीजची लेअर आपण त्याच्यावर पोर करू. पहिली लेअर रेफ्रिजरेट केली होती आणि ते सेट झाली आहे. मी दाखवते तुम्हाला ती. पहिली लेअर सेट झाली, नाही पडत खाली. सेट झाली पहिली लेअर. ही ग्लास बाउलमधली पण सेट झाली. ही पण नाही पडते खाली, रेफ्रिजरेट झाली. आता आपण याच्यामध्ये सेकंड लेअर सेट करायला ठेवली. येस. फर्स्ट लेअर सेट झाली आहे. आता सी, एकदम छानपैकी मस्त सेट झाली फर्स्ट लेअर. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवू. हॅलो गाईज, आय एम बॅक. आपली सेकंड लेअर एकदम मस्तपैकी सेट झाली आहे आणि मी थर्ड लेअर म्हणजे स्ट्रॉबेरी कॉम्पोटची लेअर पण तयार केलेली आहे. फक्त ती आता लावायची आहे, सेट करायची आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल की स्ट्रॉबेरी कॉम्पोट कसं तयार केलं आहे तर तुम्ही शॉर्ट्स बघू शकता माझ्या. त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल रेसिपी दाखवली आहे. स्ट्रॉबेरी कॉम्पोट हे स्ट्रॉबेरी, शुगर आणि वॉटर हे तिन्ही मिक्स करून बनवले जाते आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर कॉर्नफ्लॉवर पण टाकायचं, त्याच्याने थोडासा मस्त छान थिकनेस येतो. सो आता आपण ती सेट करूया मस्तपैकी आणि हे तयार होऊन जाईल. एकदा हे रेफ्रिजरेट केलं, आता ऑलमोस्ट आपला केक सेट झालेला आहे. सेकंड लेअर मेन असते सेट करणं आणि ती आता प्रॉपरली सेट झाली आहे. थर्ड लेअर आता तर जरी ठेवली आपण फ्रीजमध्ये तरी पण आपला केक पूर्णपणे सेट होऊ शकतो. सो येस, आता आपण ही लेअर लावू आणि रेफ्रिजरेट करू.
आता आपण सगळ्यांची रिव्ह्यू घेऊ. कसा आहे कसा आहे धर कसं झालंय सांग. दिसतं तर छान आहे ग. ओव्हर ॲक्टिंग नको करे यार, ओव्हर ॲक्टिंग नको आहे मला. मला रिअल रिव्ह्यू पाहिजे. छान झालं. एक नंबर. हां एकच नंबर करायचं. येस. तू सांग आता कसं झालंय. खाऊ देशील का नाही? तू सांग आता कसं झालंय. खाऊ तर दे. खा ना मग पटकन. कसं आहे. शब्दात नाही सांगता येणार, बोलता नाही येणार. खाऊ दे, मस्त आलाय. घे स्पून घे. छान बनवलंय. खांब बघ. आजीने केक पूर्ण मिक्स करून टाकला. नुसता केक नाही आवडत मला. आईस्क्रीम नाही कसं नको खाऊ आई. आई तुला काय द्यावं का नाही? लय भारी. असं केक कधीच खाल्लं नाही. काय तिथे तळाला काय? खाली तळाचा काढून खायला मग समजेल. काय म्हणते? कसा झाला अंकित. चांगला. एकदम छान झालं. खरंच मस्त झालं. तुला पाहिजे देती. नको खा तू, मी खाल्ला. कसा झालाय सांग. छान आहे. तुला खायचं. नाही मी खाल्ला. तो अंकित पण काल विचारत होता तुला खायचं, ही पण विचारती तुला खायचा. छान आहे. हो ना. अजून दुसरा फ्लेवरचा पण बनव. कोणता बनवायचा. चॉकलेट केक बनव. चॉकलेट. ओके.